आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील हे खूप आपले श्रेष्ठ असतात आपल्यासाठी, आणि आपण त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. परमेश्वराचं नामस्मरण तर आपण केलंच पाहिजे, परंतु आध्यात्मीश्वर आधी आपल्या आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यानंतर मग आपण साधन साधलं पाहिजे. मी स्वतः लिहिलेलं हे गीत आहे, आपणासमोर सादर करतो. आणि ह्या गीताचा शेवट मी माझ्या आई वडिलांच्या नावाने केला आहे. आई बापा चरणी ठेविता माथा. आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवलं तर आपल्याला काहीच कमी पडू शकत नाही, लक्षात ठेवा. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. आई बापा चरणी ठेविता माथा. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको मग सत्संग नको तीर्थयात्रा. 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 आई बाप जगी आहे एक त्राता. 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 आई बापा चरणी ठेविता माथा. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. आठवण ठेव त्या श्रावण बाळाची. आठवण ठेव त्या श्रावण बाळाची. कावड खांद्यावरी आई बापाची. कावड खांद्यावरी आई बापाची. कावड खांद्यावरी आई बापाची. कावड खांद्यावरी आई बापाची. आई बापा चरणी ठेविता माथा. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. आई बापा चरणी माता. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. नको वणवण फिरू जाण भगवंता. सांगे लक्ष्मी नारायण आई बाप थोर. सांगे लक्ष्मी नारायण